नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र महावितरण भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट काय असणार आहे, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र महावितरण भरती 2026 ही भरती निघालेली आहे। जागा आहेत 26। वेतन तुम्हाला इथे 18,000 ते 20,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। अर्ज पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने इथे तुम्ही अर्ज करू शकता। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशनमध्ये पाहूया। महाराष्ट्र महावितरण भरती 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे 20 तंत्री तारतंत्री कोपा, या पदासाठी इथे भरती होणार आहे। 26 जागा असणार आहेत। अर्ज करण्याचा कालावधी बघा 6 ऑगस्टपासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 18 ऑगस्टपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। कुठल्याही प्रकारची परीक्षा शुल्क इथे नाही आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला इथे 18,000 ते 22,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाणी यवतमाळ महाराष्ट्र असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया मेरिट लिस्टद्वारे तुम्हाला इथे करायची आहे। 12th पास असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहूया। बघा ही महाराष्ट्र राज्याची महावितरण अंतर्गत भरती निघालेली आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून 20 तंत्री व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद उत्तीर्ण उमेदवारांकडून सूचित करण्यात येते की अवधू सवसू विभाग महाऑपरेशन यवतमाळ अंतर्गत 2026-27 करिता शिकाऊ उमेदवारांसाठी इथे भरती करण्यात येणार आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा नोंदणी करू शकता। तुम्हाला बघा 12/8/2026 पर्यंत इथे अर्ज करायचा आहे। त्यानंतर बघा कुठले इथे जागा आहेत। अवधू सवसू विभाग यवतमाळ या अंतर्गत 26 वीजतंत्री या पदासाठी इथे जागा असणार आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत उत्तीर्ण म्हणजे तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे ITI NCVT यांच्याकडून पात्र झालेले म्हणजेच ITI पास असणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत बघा। SSC ITI वीजतंत्री 4 सेमिस्टर उत्तीर्ण गुणपत्रिका लागणार आहेत। शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी डोमासाईल सर्टिफिकेट, उच्च गटात मोडत असलेले नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट इथे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल EWS तुम्हाला इथे लागणार आहे। अशा प्रकारचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहेत। त्यानंतर ही संपूर्ण डॉक्युमेंट आहेत ती मूळपत्रिका म्हणजे मूळपत्र आहेत ते प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करायचे आहेत। बघा तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तिथे लॉग इन करून तुमचे हे संपूर्ण डॉक्युमेंट्स त्यामध्ये अपलोड करायचे आहेत। त्यानंतर प्रवचलित नियमाप्रमाणे वेतन तुम्हाला नियमाप्रमाणे इथे लागू असणार आहे। नमूद जागाची संख्या कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार हा त्यांच्या असणार आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर भरती प्रक्रियेच्या दरम्यान राजकीय किंवा इतर यांच्याकडून दबाव आणण्याचा प्रकार होऊ नये असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। मूळ प्रमाण योग्य रीतीने अपलोड करणे गरजेचं आहे। ऑनलाईन फॉर्म केलेला म्हणजे ऑनलाईन तुम्हाला अर्जसुद्धा दिलेला आहे। इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल यूट्यूब चॅनलवरती, तर तो तुम्ही सुद्धा पाहू शकता। त्यानंतर ती लिंक तो PDF डाउनलोड करा आणि त्यामध्ये फॉर्म असेल तो डाउनलोड करून भरा आणि त्यानंतर जे प्रोफाईल आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे। तुमचं वय 18 ते 35 वर्ष असणं गरजेचं आहे। आणि जे ऑनलाईन अर्ज करताय त्यामध्ये ईमेल ID हा व्हॅलिड किंवा चालू असलेला देणं गरजेचं आहे। शिकाऊ उमेदवार निवड SSC ITI गुणपत्रिकेच्या टक्केवारीनुसार म्हणजे तुमची मेरिट लिस्टनुसार इथे केली जाणार आहे आणि त्यानुसार आणि तुमचं जी कास्ट आहे त्यानुसार केलं जाणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला आरक्षण असणार आहे, त्यानुसार तुमचं आरक्षणानुसार तुमची इथे भरती होणार आहे। तसेच संकेतस्थळावर 6/8/2026 ते 12/8/2026 दरम्यान ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर तसेच सूचनासोबत अर्ज
सोबत शैक्षणिक धारणा, गुणपत्रिका, प्रमाणपत्र ही संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन बघा अवधू सवगो विभाग विद्युत भवन 2रा मजला आणि रोड यवतमाळ तुम्हाला या ॲड्रेसवरती पोस्टाने किंवा स्वहस्ते कार्यालयीन वेळेमध्ये येऊन तुम्हाला इथे सबमिट करायचे आहेत. मला इथे ही जे डॉक्युमेंट्स घेऊन विद्युत भवन 2रा मजला आणि रोड यवतमाळ या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे. कोणत्या तारखेपर्यंत? 18/8/2026. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. बघा तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो PDF हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, जो फॉर्म देणार आहे तो सुद्धा भरायचा आहे. त्यासोबत जे डॉक्युमेंट्स आहेत ते लावायचे आहेत आणि त्याच्यासह तुम्ही स्वतः किंवा पोस्टाने तिथं अर्ज पाठवू शकता. अर्ज पाठवण्याची डेट काय आहे? म्हणजे 18 तारखेच्या आधी तुम्हाला अर्ज भरायचा आहे. त्यानंतर आलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही आहे. बघा अर्जाचा नमुनासुद्धा आहे इथे. इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे, उमेदवाराचे नाव, संपूर्ण नाव लिहायचे आहे, वडिलांचे नाव, लिंग वैवाहिक, तुम्ही मॅरिड आहेत अनमॅरिड आहेत ते सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर पुरुष स्त्री काय आहात ते टाकायचं आहे. उमेदवारांच्या म्हणजे उमेदवारांचा पत्ता टाकायचा इथे, कायमचा पत्ता आणि तुम्ही जो राहत आहेत तिथला पत्ता असं टाकायचं आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर जन्म दिनांक, जातीचा प्रवर्ग काय आहे तो तुम्हाला इथे करायचं आहे, कुठल्या जातीमधून येत आहे. त्यानंतर SSC मार्कशीट जोडलेला आहे का होय नाही, ITI गुणपत्रिका जोडलेली आहे का होय नाही इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला आहे का, आधार कार्ड आहे का, महाराष्ट्र शासनाचे सक्षम प्राधिकारी यांच्या जातीचा दाखला आहे का, उन्नत प्रगत मोडत असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. रहिवासी डोमसाईल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला इथे. त्यानंतर EWS सर्टिफिकेटसुद्धा इथे लागणार आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी 12वी ITIचे पास आहात ते इथे माहिती टाकायची आहे. त्यानंतर इथे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे ते सुद्धा वाचून घ्या आणि त्यानंतर स्थळ दिनांक टाकून तुम्ही इथे स्वाक्षरी करून हा अर्ज भरू शकता. बघा अशा प्रकारे संपूर्ण जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथे संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.